जय भीम जय संविधान। बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगता सभेला येत आहेत। तर बारामतीकर म्हणून आणि अख्ख्या महाराष्ट्राचा प्रश्न अजितदादांचा घात की अपघात यावर त्यांनी स्पष्ट भूमिका बारामतीमध्ये सांगावी बारामतीकरांना आणि अवघ्या महाराष्ट्राला। कारण स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय अजितदादा पवार हे कुठल्या कुटुंबापुरते मर्यादित नव्हते। त्यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा मोलाचा वाटा आहे। असा लोकनेत्याचा अपघात हा का घातपात हे लोकांना कळलं पाहिजे। आणि माझं आव्हान आहे फडणवीस साहेबांना की गृह खातं तुमच्याकडे आहे, तर तुम्ही FIR का नोंद करत नाही आणि अजितदादांच्यात FIR नोंद करून सखोल चौकशी का करत नाही। मी आज प्रसार माध्यमांच्या सगळ्यांना सांगू इच्छितो की अजितदादांच्या घात का अपघात याची सखोल चौकशी झाली पाहिजे। दुसरे एक आव्हान आहे की आज जो OBC समाजावरती घाला घातला जातोय, त्यांचं आरक्षण जे संपवण्यात येत आहे, त्याचं उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष OBC आरक्षण होते, पण अचानक आमदाराच्या मंडळीनं तिथं OBC प्रमाणपत्र दाखल करून तिथं जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या। आता हे आरक्षण सगळं संपवण्याचा घाल ह्या भाजप सत्ताधाऱ्यांनी घातलेला आहे। त्यामुळं तुम्ही सर्व आपली भूमिका स्पष्ट करावी। धनगर आरक्षणाचं काय? धनगर आरक्षण तुम्ही रखडून ठेवलेलं आहे, धनगर समाजाला नाही भेटला पाहिजे। आता तुम्ही SC समाजाचं उपवर्गीकरण करण्याचं जे घाट घातलेलं आहे, म्हणजे आरक्षण संपवण्याचं तुमचं षडयंत्र आहे। म्हणून मी सुज्ञ सर्व नागरिकांना सांगतो, सावध व्हा। बाबासाहेबांनी जसं सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, एवढंच सांगतो। जय भीम जय संविधान।